शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रागिणीचा डाव उधळून लावत भूमीने खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो। म्हणजे रघुकाकांवरती सगळा आरोप ढकलून रागिणी मुद्दाम रघुकाकाच दोषी आहेत, त्यांनीच हे सगळं केलंय हे सगळ्यांच्या समोर आणण्याचा जरी प्रयत्न करत असली तरी हुशार भूमीला रघुकाकांवरती 100% विश्वास असतो। कारण प्रत्येक वेळेला जेव्हा आकाशला बरं करण्याची गोष्ट येते, अख्ख्या घरामध्ये कुणीही भूमीला भूतकाळाचा उलगडा केला नसला तरी रघुकाकांनी वेळोवेळी उलगडा केलेला असतो। त्यामुळे भूमी आता खूप मोठी युक्ती करत या सगळ्या मागे कोण आहे आणि गोळ्या रघुकाकांच्या रूममध्ये कुणी लपवल्या या सगळ्या सत्याचा शोध घेत असताना पौर्णिमा तिच्या हाती अचूक सापडणार आहे आणि पौर्णिमा मार्फत रागिणीपर्यंत पोहोचत आता आजी सुद्धा नीच रागिणीचा खूप मोठा आता अपमान करणार आहे। निष्कारण रघुकाकांना अडकवणाऱ्या रागिणीचा भूमीसमोर अशा पद्धतीने पर्दाफाश होणार आहे। इकडे रघुकाकांना अडकवण्यासाठी रागिणीने बरोबर प्लॅन रचलेला असतो। कारण भूमीने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की गोळ्या या घरातनच बदललेल्या आहेत। त्यामुळे आता रागिणी हदरलेली असते, गोळ्या घरातनं बदलल्यात म्हणजे आता आपल्यापर्यंत ही काहीही करून पोहोचणार, म्हणजे आता कोणीतरी बकरा बळीचा द्यायलाच पाहिजे। म्हणून बळीचा बकरा रघुकाकांना बनवत रागिणीने खूप मोठा डाव खेळलेला असतो। रागिणीने रघुकाकांना आपल्या रूममध्ये बोलवत सांगितलेलं असतं, माझ्या घराची माझ्या रूमची साफसफाई करायला रघु तू विसरलास का? चल पटकन साफसफाई कर, तुला जमत नसेल तर मी करते। रघुकाका म्हणतात, मालकीणबाई सकाळीच तुमची रूम मी साफ केली होती पण मी पुन्हा साफ करतो। रागिणी म्हणते, चल व्यवस्थित साफ कर, अगदी इतक्या टोकापासून त्या टोकापर्यंत। असं म्हणत रघुला ती आपल्या रूममध्ये अडकवते आणि पौर्णिमाला कामाला लावते। रघु रागिणीच्या रूममध्ये अडकलेला असतो। मग पौर्णिमाला कामाला लावत ती आता रघुच्या रूममध्ये त्या गोळ्या लपवून ठेवायला सांगते, जेणेकरून आता पुन्हा एकदा सगळेजण जेव्हा हा विचार करतील की घरातलं कोण, तर रघुवरती संशय यावा। पण हुशार भूमी मात्र या जाळ्यात अडकणारी नसते। सगळेच जण आता चर्चा करत असताना रागिणी म्हणते, हे बघ भूमी, घरातलंच कुणीतरी हे करतंय ना, मग आपण घरातल्या प्रत्येक माणसाच्या रूमची झडती घेऊया का? म्हणजे तुला असं वाटायला नको की कोण आम्ही पटवर्धन आहोत तर आमच्यापैकीच कुणीतरी काहीतरी करतंय म्हणून। तर याच्यावरती भूमी सांगते, नाही यात त्या माझा तुमच्यावरती बिलकुल संशय नाही। आता बिचारी भूमी या सगळ्यामध्ये आत्यावरती संशय घेत नसते, हा तिचा चांगुलपणा असतो। पण रागिणी पोहोचलेली असते, 12 गावचं पाणी प्यायलेली असते आणि रागिणी सांगत असते, भूमी असं नाही, एक एक करत सगळ्यांच्या रूमची झडती घे, म्हणजे कुणालाही वाईट वाटायला नको। म्हणजे बघ, अगदी आपण आईच्या रूमपासून सुरुवात करूया, जेणेकरून म्हणजे आईला पण नको सोडूया। असं म्हणत रागिणी आता भूमीला झडती घ्यायला सांगते। राजा काका म्हणतात, ठीक आहे, त्यानंतर आमच्या रूमची झडती घ्या। असं म्हणत राजा काका सुद्धा प्रत्येकाच्या रूमची झडती घ्यायला सांगतात। अथर्व म्हणतो, हो वहिनी, जर सत्याच्या मुळापर्यंत जायचं असेल तर तू माझ्या पण रूमची झडती घे। असं म्हणत अथर्व सुद्धा झडती घ्यायला सांगतो। आकाश म्हणतो, सायकल राणी घरातलंच कुणी का बरं करेल? भूमी सांगते, हो मला पण माहितीये घरातलं कुणी काही करणार नाही। असं म्हणत सगळेजण एक एक करत प्रत्येकाच्या रूममध्ये नेतात, आपापले रूम उघडून दाखवतात, कुणाच्याही रूममध्ये काहीच सापडत नाही। मग रागिणी म्हणते, हे बघ भूमी, आपण सगळ्यांच्याच रूमची झडती घेतली की नाही, मग आता रघुला तरी का सोडायचं बरं? रघुच्या पण रूमची झडती घेऊया का? यावरती भूमी म्हणते, आत्या, रघुकाका काही करणार नाहीत असंच मला वाटतंय। रागिणी म्हणते, हे बघ भूमी, आता तू इमोशनल होऊ नको। आता आईपासून माझ्या रूम पर्यंत अथर्व आणि अभिच्या रूमची सगळ्यांची झडती घेऊन झाली की नाही, म्हणजे घरातलं आपण कुणालाच सोडलं नाही की नाही, म्हणजे पटवर्धन असो, महाजन असो किंवा तुझी पण रूम आपण बघितली, मग रघुची रूम बघायला आपल्याला काय हरकत आहे? असं म्हणत आता रघुच्या रूममध्ये आलं जातं। रघुच्या रूममध्ये ऑलरेडी पौर्णिमाने ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं, पौर्णिमा त्याच ठिकाणी मूर्खासारखी जाते। तेव्हाच भूमीला संशय येतो की पौर्णिमा डायरेक्ट कपाटात कशी गेली, म्हणजे अथर्व आणि बाकी सगळे इकडे तिकडे शोधत असताना पौर्णिमा मात्र कपाटातच जाते। भूमीला त्याच वेळेला डाऊट येतो जेव्हा पौर्णिमाने कपाट उघडल्यावरती कपाटातून गोळ्या घरंगळत खाली येतात। गोळ्या घरंगळत खाली आल्यावरती भूमी त्या गोळ्या उचलते आणि रघुकाकांच्या समोर धरते। रघुकाका म्हणतात, मालकीणबाई, मला यातलं खरंच काही माहीत नाहीये, मला खरंच माहीत नाही या गोळ्या माझ्यापर्यंत कशा आल्या, या गोळ्यांचं माझ्याशी काय संबंध आहे, या गोळ्या कसल्या आहेत हे पण मला माहीत नाहीये। याच्यावरती रागिणी म्हणते, रघु, बस झाली तुझी नाटकं, अरे याच गोळ्या 6 वर्ष आकाशला देऊन तू त्याला वेडा बनवतोयस ना? रघुकाका म्हणतात, रघु म्हणतो, मालकीणबाई, मी का बरं असं करेन, तुम्ही काय बोलताय? यावरती रागिणी म्हणते, रघु, तुझी ओव्हर ऍक्टिंग बंद कर, मला सगळं सत्य समजलेलं आहे। रघु, तुझ्या बापाचा घडा भरलाय, तू हे सगळं का करत होतास हे मात्र आम्हाला कळलं पाहिजे। याच्यावरती रघु म्हणतो, मी खरंच काही नाही केलेलं आहे। आजी म्हणते, नाही ग रागिणी, रघु असं काही करेल मला माहित नाही, इमाने इतबारे तो आकाशची सेवा करतोय। रागिणी म्हणते, आई तू पिघळलीस ना, जर का त्याच्या रूममध्ये गोळ्या सापडल्यात, मग याच्या रूममध्ये गोळ्या आल्या कुठून ते तरी विचार त्याला।
याच्यावरती आजी म्हणते, हे बघ रागिणी, आता ताईपणा करू नकोस, मला नाही वाटत की रघु असं काही करेल. रागिणी म्हणते, मग या एवढ्या गोळ्या याच्या रूममध्ये येण्याचं काम काय? भूमी त्या गोळ्या बघते आणि आत्ता तिच्या समोर कोणताही दुसरा विचार येत नसतो त्या गोळ्या पाहण्याशिवाय. भूमी त्या गोळ्या चेक करते की ह्याच गोळ्या तर रबीत होत्या का. भूमी चेक करून झाल्यावरती तिच्या लक्षात येतं की त्या ह्याच गोळ्या होत्या. राजा काका पण हादरतात, पण कुणाचंही मन आता इकडे विश्वास ठेवायला तयार नसतं की हे सगळं रघु काकांनी केलंय. पण रागिणी मात्र आपल्या मतावरती ठाम असते आणि ती सांगत असते, रघु का वागलास तू असं, का आकाश सोबत खेळ खेळलेस, बोल रघु बोल, असं म्हणत रघुला ती इतकं टॉर्चर करते आणि रघुला सांगते, रघु बास झालं हे सगळं. भूमी सांगते, आत्या, जोपर्यंत रघु काकांचा मोटिव्ह क्लिअर होत नाही रघु काका इथेच राहतील. आणि भूमी रघु काकांना एक चान्स देते आणि ती सांगते, मी रघु काकांकडून सत्य काढून घेईन. असं म्हणत भूमी रघु काकांना त्यावेळेला काहीच बोलत नाही, त्यांना नॉर्मल रुटीन चालू करायला सांगते. आणि मग मात्र रागिणी हादरते, कारण भूमीने रघुला काढणं अपेक्षित असतं घराबाहेर, पण तरी भूमीने त्याला ठेवून घेतलंय. भूमी रघु काकांना किचनमध्ये गाठते आणि म्हणते, रघु काका, माझा तुमच्यावरती 100% विश्वास आहे, तुम्ही असं काही करणार नाही. पण रघु काका, तुमच्या रूममध्ये गोळ्या आल्या कुठून? रघु काका म्हणतात, हे बघा मालकीणबाई, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा नाही तर ठेवू नका, मी आकाश साहेबांना माझ्या मुलासारखं मानतो. भूमी म्हणते, मला ते माहिती आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला इकडे बोलवून घेतलेलं आहे, मला सगळं सत्य कळलं पाहिजे. रघु काका, तुमच्या रूममध्ये कोण गेलं होतं, तुम्हाला कुणी काय काम सांगितलं होतं? मग रघु काका म्हणतात, मालकीणबाई, तुम्हाला काय सांगू, मी ज्या वेळेला रागिणी मॅडमच्या खोलीत गेलो त्यांची रूम ऑलरेडी साफ केली होती, त्या मला म्हटलं की माझी रूम तू साफ कर, म्हणून मी पुन्हा त्यांची रूम साफ करत होतो आणि मग यानंतर माझ्या खोलीमध्ये गोळ्या कधी आल्या मला माहित नाही. त्यावेळेला भूमी विचार करते, ज्या वेळेला भूमी बाहेर पडलेली असते तेव्हा रागिणी आणि इकडे दोघीच जणी असतात, रागिणी आणि पौर्णिमा दोघी जणी असतात. रागिणीवरती भूमीचा संशय येत नाही, पण पौर्णिमा हे कारस्थान करू शकते हे मात्र भूमीला वाटतं. भूमी म्हणते, रघु काका, गेली 6 वर्ष आकाशच्या गोळ्या बदलतायत, त्याला वेडं केलं जातंय, तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर प्लीज सांगा. रघु काका म्हणतात, मालकीणबाई, घरातलीच एक व्यक्ती हे सगळं करते, या पलीकडे तुम्हाला मी काही सांगू शकत नाही. आता रघु काकांना बरंच काही माहिती आहे, पण नोकर असल्यामुळे त्यांचे हात दगडाखाली अडकलेत हे भूमीला समजतं आणि म्हणून भूमी आता रघु काकांना जास्त काही न विचारता थेट आता ती पौर्णिमाच्या खोलीत धडक देते. पौर्णिमाच्या खोलीत धडक दिल्यावरती भूमीला पौर्णिमाच्या खोलीत सुद्धा त्याच प्रकारच्या काही गोळ्या सापडतात ज्या रागिणीने ठेवायला दिलेल्या असतात, त्यातलं एक पॅकेट तिने ठेवलेलं असतं. मग मात्र डायनिंग टेबलवरती सगळे बसलेले असताना पौर्णिमाचा पर्दाफाश करायला भूमी येते, पौर्णिमाचा हात धरते आणि म्हणते, पौर्णिमा, तुझ्या रूममध्ये हे पॅकेट कसं ग तुझ्या रूममध्ये हे पॅकेट आलं? पौर्णिमा म्हणते, भूमिताई, मला काही माहित नाही, तूच ठेवलं असशील ते माझ्या रूममध्ये. भूमी म्हणते, म्हणजे जसं तू रघु काकांच्या रूममध्ये ठेवलंस तसं? आता मात्र सगळ्यांच्या समोर पौर्णिमाचा भूमीने पर्दाफाश केलेला असतो. पौर्णिमानेच हे पॅकेट रघु काकांच्या खोलीत ठेवले हे भूमीने सगळ्यांच्या समोर सिद्ध केल्यावरती खूप मोठा गौप्यस्फोट होतो. आणि आता रघु काका निर्दोष म्हणत भूमीने रागिणीचा पर्दाफाश करत पौर्णिमानेच रघु काकांच्या खोलीत गोळ्या ठेवल्या हा खूप मोठा खुलासा केलेला असतो आणि यामुळे रघु काकांवरती विश्वास दाखवत रागिणीचा डाव फाणून पाडलेला असतो.